लातूर जिल्ह्यात बहुतांश भागात पावसानं हजेरी लावलेली आहे। 1.5 ते 2 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर लातूर जिल्ह्यात समाधानकारक पावसानं हजेरी लावली आहे। याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहतोय। 1.5 ते 2 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर लातूर जिल्ह्यात पावसाने दमदार एंट्री केलेली आहे। मागील 3 दिवसापासून सातत्यानं लातूर जिल्ह्यामध्ये सर्वदूर पाऊस अनुभवायला येतोय। गेल्या 2 ते 3 दिवसात जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये हलक्या आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे आणि ज्या खरीपाच्या पेरण्या रखडल्या होत्या त्या पेरण्याला आता वेग येईल। जवळपास 50 ते 60% क्षेत्रावर पेरणी झाली होती आणि पाऊस नसल्या कारणानं उर्वरित भागावर पेरणी झाली नव्हती। ती आता पेरणी होण्याची स्थिती निर्माण झालेली आहे। मागील 24 तासामध्ये 20 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। सकाळपासून संध्याकाळपर्यंत पावसाची रिपरिप ही सातत्यानं दिसून येते। मध्यरात्रीपर्यंतही ही रिपरिप अशीच आहे आणि पुढचे काही तास अशाच पद्धतीनं पाऊस पडण्याची शक्यता आहे। हा पाऊस पिकांना समाधानकारक जरी असला तरी पिण्याचा पाण्याचा प्रश्न जैसे थेच आहे, कारण या पावसामुळे कोणत्याही नदी नाल्या आणि ओढ्याला पाणी आलेलं नाही। पाऊस हा पिकांना संजीवनी देणारा आहे। ज्या भागात पेरणी झाली नाही त्या भागात पेरणी होईल अशी स्थिती निर्माण झालेली आहे। मात्र पिण्याचा पाण्याचा प्रश्न अजूनही गंभीरच बनलेला आहे। निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।